रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत। रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजप आमदार आणि पर्यवेक्षकांच्या बैठकीत रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे। शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं यश मिळवल्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलेली होती। कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याची चर्चा सुरू असतानाच आता रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेली आहे। त्यामुळे रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता आलेली आहे दिल्लीमध्ये आणि त्यानंतर आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील। रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। भाजप आमदार आणि पर्यवेक्षकांच्या बैठकीमध्ये रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। उद्याच हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगलेली होती। तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपला विजय मिळवण्यामध्ये यश आलंय। भाजपची सत्ता दिल्लीमध्ये आलेली आहे 27 वर्षांनंतर। त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबत ही उत्सुकता ताणली गेलेली होती। कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याची उत्सुकता होती। अखेर रेखा गुप्ता यांच्या गळ्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ भाजपनं टाकलेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। 27 वर्षांनंतर आपण बघितलं तर ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला सुषमा स्वराज ह्या दिल्लीतल्या मुख्यमंत्री होत्या भाजपच्या आणि त्यानंतर आता रेखा गुप्ता यांना ही भाजपनं संधी देण्यात आलेली आहे। उद्याच रेखा गुप्ता यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता या उद्या शपथ घेतील। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपनं दिल्लीमध्ये सत्ता काबीज केलेली आहे आणि या मुख्यमंत्री पदावर कुणाला स्थान मिळणार याची चर्चा सुरू होती। मात्र अखेर रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। रेखा गुप्ता ह्या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत। शालीमार बाग या मतदारसंघातून रेखा गुप्ता या विजयी झालेल्या आहेत आणि त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा दारुण पराभव केलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की तब्बल 48 जागा मिळवत आम आदमी पार्टीचा पराभव करत 48 जागा भाजपनं दिल्लीमध्ये मिळवलेल्या आहेत।